पेन तालुक्यासह 121 गावांमध्ये नव्याने MMRDAचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे। यापूर्वी नैना प्रकल्प घोषित झालेल्या या गावांमध्ये येऊ घातलेला हा प्रकल्प म्हणजेच शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरणार असून या प्रकल्पाला पेन तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। पेन येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते। त्या अनुषंगाने या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून MMRDA प्रकल्पाला विरोध करून येत्या 15 दिवसात या प्रकल्पाविरोधात हरकती नोंदवण्याचा एकमुखी ठराव केला आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या जमिनी अबाधित ठेवण्यासाठी वेळ आल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी शासनाला दिला आहे। यावेळी सिडकोचे 95 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, मास्टर ऑफ लंडन अतुल म्हात्रे, आयोजक महेंद्र ठाकूर, इंजिनियर डेव्हलपर शहाजी पाटील यांसह तज्ञ व्यक्ती व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेन तालुक्यात गेल्या 2 ते 3 वर्षात अनेक प्रकारचे प्रकल्प येत असल्याची घोषणा होऊन गेल्या। मात्र या प्रकल्पांची रीतसर माहिती किंवा संकल्पना काय आहे याचे शेतकऱ्यांना शासनाकडून हवे तसे मार्गदर्शन होत नसल्याने शेतकऱ्यांची कवडी मुलाने जागा घेऊन फसवणूक तर होणार नाही ना। या बुचकळ्यात शेतकरी पडलेले असताना शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांनी MMRDAचा विकास आराखडा समजून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले। आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यानंतर काही झाले तरी आपली हक्काची जागा ही या प्रकल्पाला द्यायची नाही असा एकमुखी ठराव करून येत्या 15 दिवसात सदर प्रकल्पाविरोधात हरकती नोंदवणार असल्याचा एकमुखी ठराव केला। यावेळी पुढे बोलताना आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी सांगितले की तालुक्यातील शेतकऱ्यांची हस्तांतरित केलेली जमीन तुटपुंजा दरात घेतली गेली। आता पुन्हा एकदा शासनामार्फत याच कंपन्या हस्तांतर करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे। लवकरच प्राथमिक स्वरूपात ग्रामपंचायत हद्दीत हरकती घेण्यासाठी मसुदा तयार करण्यात येत असून या हरकती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या लढ्याची रूपरेषा ठरवून वेळ आल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले। त्या उलट त्यांनी MMRDAची नियुक्ती करत असताना न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे NTDA म्हणून करण्यात आलेली आहे। NTDA याला MRTP ॲक्टमध्ये 113 प्रमाणे जे प्रावधान आहे ज्याच्यात शेतकऱ्यांची जमीन ही हस्तांतरित ॲक्वायर केली जाणार आहे। ॲक्विजिशनचं मॉडेल या क्षणी आपल्याला कल्पनेत नाही, पण जेवढी माहिती मिळते त्यानुसार असं लक्षात येतं की शेतकऱ्यांची जमीन ही अतिशय तुटपुंजा बेनिफिट देऊन ॲक्वायर केली जाणार आहे। आणि त्यामध्ये ह्या जमिनी ज्या पूर्वी जसं आपण ह्या भागामध्ये ऑब्झर्व केलेलं आहे उरण आणि पेडमध्ये ही सेल्सच्या माध्यमातून 2006च्या सुमारामध्ये जेव्हा सेल्ससाठी ॲक्वायर केल्या जात होत्या प्रायव्हेट कंपन्यांमार्फत त्यांच्यानी तो जो काय ॲक्विजिशनचा जो त्यावेळेचा कार्यक्रम होता तो पूर्ण झाला नाही। पण आज राजकीय परिस्थिती बदलल्यावरती याच कंपन्या पुन्हा शासनामार्फत ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या हस्तांतरित करून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामार्फत त्यांना जे बेनिफिट्स मिळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा होणार आहे की ज्या विकासासाठी हे केलं जात आहे, ज्या विकासासाठी लागणारी प्राथमिक गोष्ट म्हणजे आपली जमीन, ह्या जमिनीचा मालक म्हणजे आपला शेतकरी हा या विकास प्रक्रियेतनं पूर्णपणे बाहेर फेकला जाईल। त्या अनुषंगाने प्राथमिक बैठक म्हणून आज आपली बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीच्या अंती जी गोष्ट आपण ठरवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ज्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या ग्रामपंचायतींनी हरकती घेतल्या पाहिजेत त्याचा एक मसुदा आपण तयार करून लवकरात लवकर सगळ्यांच्या हरकती या येत्या 20 दिवसांमध्ये आपण MMRDA पर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या हरकती लक्षात आणून देऊन या पुढचा जो लढा आहे की जो संघटन आपल्याला मजबूत करावं लागेल, आपल्या संघटनासोबतच आपल्याला इथे आंदोलनाचा देखील मार्ग पत्करावा लागेल। कारण अशाच प्रकारचा लढा आम्ही काहीसा नैना विभागात देतच आहोत पनवेलमध्ये, पण तिथलं आणि इथलं याच्यामध्ये फरक असा आहे की SPA असल्यामुळे तिथे तुम्हाला लँड ॲक्वायर करत असताना त्यांना लिमिटेशन होते। तिथे मी म्हणेन की बाबा त्या समुद्राच्या संथ लाटांवरती आम्ही जो प्रयत्न करतो ही सुनामी आहे, हिला रोखावंच लागेल, हिला रोखण्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागेल, तेव्हाच जाऊन याला आपण परत लावू शकतो, नाहीतर याचं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान याच्यामध्ये होणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।